नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि खरंच खूप खूप धन्यवाद की आज मला बऱ्याच ताईंनी व्हिडिओज आणि फोटो वगैरे खूप छान छान मला पाठवले. एका ताईंनी तर मला स्पेशली व्हिडिओ कॉलच केला. तर खरंच मनापासून मी आभारी आहे आणि आज इथे कोणाला ओरडायला किंवा कोणाला काही बोलायला नाही आले आहे. तर फक्त सर्वांचे आभारच मानायला आले आहे की खरंच तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं आणि स्पेशली धन्यवाद, स्पेशली थँक्स मी मेघाताईंना म्हणेन की त्यांनी इतकं छान सगळ्यांना समजावून सांगितलं की बऱ्याच ताईंनी खूप छान म्हणजे मेसेज केला आणि मला एवढंही सांगितलं की ताई तू टेन्शन नको करू. बऱ्याच ताईंची खूप छान छान कमेंट पण होती ह्या गोष्टींसाठी की ताई काहीच नाही, तू टेन्शन नको करू, सगळं होईल नीट. तर चला मी आज काही केलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते आणि आपण बोलूया सुद्धा. चला. तर मी आज असं सुंदर असं उंबरठा पूजन केलेलं आहे. तर मी ह्या हळदीच्या लेपनामध्ये कापूर आणि आपलं तुरटी म्हणतात ना, तुरटी, कापूर आणि गोमूत्र असं म्हणजे 4-5 वस्तू, अष्टगंध असं म्हणजे मिक्स करून मी उंबरठा पूजन करते. आणि असं छान कमळ असं मी बनवलेलं होतं. खरंच मला रांगोळी काढायला खूप आवडतं पण वेळ मिळत नाही म्हणून रोज काढता येत नाही. तर छान त्यांना हे सुद्धा असं डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे आज जेवढं झालं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. आज माझी एकदम साधी पूजा आणि साधं डेकोरेशन असो, पण मनाला खूप आनंद मिळाला की जेवढं होतं तेवढं आपल्याने होतं ना त्याच्यातच समाधानी असतो आपण. कारण की तुम्हा सगळ्यांच्या घरी आज इतके छान स्वामी सजलेले आहेत. तर हे पहा, स्वामींचे खूप जुने वस्त्र आहेत. स्वामींना जो शेळा घातलेला आहे तो कोणीही मागू नका, कारण की स्वामींचा हा शेळा 4 वर्षापूर्वीचा आहे, आत्ताचा नाही आहे. तर बघा, स्वामींनी 4 वर्षापूर्वीचे वस्त्र घातलेले आहेत आणि तो फेटासुद्धा स्वामींना बसत नव्हता, इतकं फिट बसत होतं ना. पण तरी पण स्वामींना सांगितलं, स्वामी प्लीज आजचा दिवस तुम्ही घालून घ्या, आता जेव्हा श्रावण महिना सुरू होईल तेव्हा मी तुमच्यासाठी छान नवीन असे वस्त्र बनवेन. तर बघा, आणि स्वामींनी खरंच ते मनापासून स्वीकारसुद्धा केलं. आणि म्हणजे नाहीतर आज माझे स्वामी फेटे वगैरेच राहिले असते. तर अशा प्रकारे माझी अशी छोटीशी सुंदर अशी म्हणजे सेवा झालेली आहे. खरं तर म्हणजे तेवढंच काही कधीच वेळ मिळत नाही, कोणतीच सेवा करायला वेळ मिळत नाही. पण आज म्हणजे थोडं वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे केल्या आहेत. तर पाहू शकता असं छोटंसं डेकोरेशन करायचं. तर खूप काही इच्छा असते, पण म्हणतात ना की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. तर तुम्ही पाहिलात की आज म्हणजे मी स्वामींना कसं ॲडजस्टमेंट करून फेटा घातला, कारण की म्हणजे तो फेटा ॲक्च्युली स्वामींचा नव्हता, मी बनवलंच नव्हतं कारण की मला वेळच मिळालं नव्हतं म्हणून मी बनवलंच नव्हतं. तर पण तरी पण स्वामींनी तो घालून म्हणजे घातला, कारण की मी जबरदस्ती त्यांना ते वरती थोडंसं फिट होत होतं पण बसलं ते डोक्यामध्ये आणि ते ॲक्च्युली दुसऱ्या मूर्तीसाठी होतं. पण असो, तुम्हा सगळ्यांच्या घरी स्वामी सजले, तिथे कुठेतरी माझा छोटासा एक म्हणजे म्हणतात ना, खारी नाही ते खारीचा वाटा, माझा कुठेतरी छोटासा हात आहे की म्हणजे आज प्रत्येकाच्या घरी स्वामी सजले आहेत. आणि तेच एक आनंद माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तेच माझ्यासाठी आशीर्वाद आहे की म्हणजे प्रत्येक घरोघरी आज स्वामी इतके सुंदर दिसत आहेत. आणि म्हणजे एवढ्या ताई आहेत, दादा आहेत की त्या सगळ्यांनी मला मेसेज करून आशीर्वाद दिले, मला धन्यवाद केलं. त्याच्याबद्दल तर खरंच मी स्वामींची खूप खूप आभारी आहे. मी मेघाताईंची सुद्धा खूप खूप आभारी आहे की म्हणजे आज त्यांच्यामुळे स्वामींचे वस्त्र इतकं घरोघरी पोचत आहे. आणि त्यांनी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बरेच लोकांनी खूप छान म्हणजे मला म्हणतात ना की सांगितलं की छान प्रकारे समजवलं सुद्धा की ताई तू काळजी करू नको, योग्य वेळ असेल तेव्हा आम्हाला मिळेल. तर खरंच मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणखीन एक सांगायचं होतं की ज्यांना नाही मिळाले तर प्लीज नाराज होऊ नका. आता असे पण म्हणजे सगळे सण सुरूच होत आहे. तर त्यावेळी तुम्ही स्वामींना म्हणजे खूप छान असे वस्त्र तुम्ही त्यावेळी परिधान करू शकता. कदाचित स्वामींना त्या दिवसासाठी हवे असेल असं समजा. आणि प्लीज आज कोणीही नाराज होऊ नका किंवा रागावू नका. जे झालं ते झालं, सगळ्यांना मिळाले आहेत. फक्त 1-2च ताई आहेत की ज्यांना मी नाही पाठवू शकले, बाकी जेवढे होते तेवढे सगळ्यांना कुरिअर पोचले. आणि हा सगळ्यात मोठा आनंद मला झालेला आहे की प्रत्येकाच्या घरी आज स्वामी खूप भारी दिसत आहेत. आणि खरंच शब्दच नाही आहे. बऱ्याच लोकांनी खूप छान असं समजवलं सुद्धा की ताई तुम्ही म्हणजे सोबतीला कोणाला तरी घ्या. पण खरं सांगते असं पॉसिबलच होत नाही आणि झालेलं पण होतं, पण त्याच्यामध्ये माझंच नुकसान झालं.
असो, पण जर तुम्हाला खरंच कुरिअर म्हणजे बघा, मी एकच सांगते की जर उशिरा हवे असेल, आरामात हवे असेल ना, तरच तुम्ही मला ऑर्डर द्या. एका ताईचं तर असं होतं की मग जर तुम्ही ऑर्डर तुम्हाला घ्यायची नाही तर मग ॲड कशाला करता. तर खरंच सांगते की मी कोणाला जबरदस्ती नाही करत किंवा मी कोणाला असं सांगत नाही की तुम्ही माझ्याकडूनच वस्त्र घ्या. माझं ते म्हणजे म्हणतात ना की सेवा आहे की ती इतरांपर्यंत पोचावी, इतरांना मिळावे. मग त्याच्यासाठी तर वेळ तर लागणारच. कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की आपण जे मागितलं ते पटकन आपल्याला मिळायलाच पाहिजे. डिपेंड असतं की म्हणजे तुमची ऑर्डर किती आहे. जर मोठी असेल तर त्याला 10 दिवससुद्धा जातात. 1-2 असेल तर 2-3 दिवसांमध्ये सुद्धा मिळून जातं. तर प्लीज खरंच समजून घ्या. आणि खरंच आजचा म्हणजे दिवस तर सगळ्यांचा सुंदरच गेला. काही ताई म्हणजे मला असं म्हणजे काही ताई असं म्हणत होत्या की ताई मग तुम्ही ऑर्डर कमी घ्या. तर खरंच ते पण करून झाली. मी ते सुद्धा सांगितलं की मी जास्त ऑर्डर घेत नाही आहे ताई, तुमची ऑर्डर मी नेक्स्ट टाईम घेईन. तर त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचं काय म्हणणं आहे माहिती आहे की मग जर तुम्हाला द्यायचंच नाही तर मग तुम्ही यूट्यूबला नका दाखवू ना. मग आमची इच्छा होते घेण्याची आणि उपयोग आहे, तुम्हाला जास्त आता ऑर्डर मिळतात म्हणून तुम्हाला खूप जास्त अहंकार आहे. तर खरं सांगते, ह्या प्रॉब्लेममुळेच मी ऑर्डर नाही घेत, कारण की उशिरा पोचतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा मीच ऐकते. ऑर्डर नाही घेतली तरीसुद्धा मला ऐकावं लागतं. आणि दुसरं म्हणजे असं की वेळेवरती म्हणजे मिळत नाही की मग एवढं काय काय बोलतात, इतकं काय काय बोलतात ना की म्हणजे असं वाटतं की स्वामी ही सेवाच बंद करते, असं होतं. पण असं जाऊ द्या, ज्यांना समजायचं आहे त्यांनी खरंच समजून घेतलं. आणि खरंच तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.